पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख श्रद्धास्थान आहे। दररोज लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात आणि चरण स्पर्श करतात। यामुळे तसेच नित्यपूजा, अभिषेक आणि धार्मिक विधीमुळे मूर्तीच्या विशेषतः चरणाच्या भागावर मोठ्या प्रमाणात झीज होतीये। फेब्रुवारी 2025 मध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाच्या पथकाने मूर्तीची सखोल तपासणी केली। चरणाची स्थिती गंभीर असल्याने तातडीने वज्रलेप करण्याचा सल्ला देखील दिला। पुरातत्व विभागाने दर 5 वर्षांनी वज्रलेप करण्याची शिफारस केली आहे। यापूर्वी वज्रलेप फेब्रुवारी 1988, मार्च 2005, मार्च 2012, जून 2020 आणि जून 2022 अशा वेळा करण्यात आला होता। या सर्व प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर येथील ASIच्या तज्ञांनी पार पाडल्या होत्या। त्यात सिलिकॉन वॅक्सर BS-290 या विशेष रसायनाचा वापर केला होता, जे मूर्तीच्या मूळ स्वरूपाशी सुसंगत आहे। मंदिर समितीने शासनाकडे मार्गदर्शन मागितले, मात्र गेल्या 11 महिन्यात विधी व न्याय विभागाकडून परवानगी मिळाली नाही। परिणामी ही प्रक्रिया रखडली आहे। आता चरणाची झीज पुन्हा वाढल्याने तातडीच्या उपाययोजनेची गरज आहे। भाविकांसह मंदिर प्रशासन शासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहे।